नमस्कार माय टू फॅमिली। तर म्हाडा मुंबई लॉटरी जी आहे ती आता 2026 मध्ये येणार आहे हे तर सर्वांनाच माहीत आहे, परंतु आचारसंहिता संपताच ती येण्याची शक्यता आहे। तर म्हाडा मुंबई लॉटरीमध्ये कन्नमवार नगरमधील सुद्धा घरे असणार आहेत। तर कन्नमवार नगरमध्ये 1300 घरांचा गृहप्रकल्प आहे आणि जो वेगात सुरू आहे। तर ही जी इमारत आहे ती 32 मजली असणार आहे। तर कन्नमवार नगरमध्ये म्हाडाची 1300 घरे। तर काय आहे अपडेट याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहू। तर मुंबई मंडळाने 2007 ते 2019 या काळात दरवर्षी सोडत काढली, मात्र 2020 आणि 2021 आणि 2022 मध्ये सोडतीत खंड पडला। त्यानंतर 2023 आणि पुढे 2025 मध्ये सोडत काढण्यात आली। म्हाडाच्या मुंबई मंडळाने विक्रोळीतील कन्नमवार नगरमध्ये 1300 घरांचा प्रकल्प हाती घेतला आहे। या प्रकल्पांतर्गत 32 मजली इमारती बांधण्यात येत असून यातील 84 घरांचा समावेश असलेली एक इमारत पूर्ण झालेली आहे। या इमारतीतील अंतर्गत कामे सुरू असून उर्वरित 1200 घरांचे काम सुरू आहे। या घरांचे जे काम आहे ते वर्षभरात पूर्ण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता येथील 1300 घरे मुंबई मंडळाच्या आगामी सोडतीत समाविष्ट केली जाण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने हालचाली सुरू असून ही घरे जी आहेत ती सोडतीत समाविष्ट झाल्यास कन्नमवार नगरमध्ये घर घेण्याची संधी इच्छुकांना उपलब्ध होणार आहे। मुंबई मंडळाने 2007 ते 2019 या काळात दरवर्षी सोडत काढली, मात्र 2020, 2021 आणि 2022 मध्ये सोडतीत खंड पडला। त्यानंतर 2023 आणि पुढे 2025 मध्ये सोडत काढण्यात आली। मुंबई मंडळाच्या सोडतीकडे इच्छुक डोळे लावून बसलेले असताना मुंबई मंडळाच्या घरांना प्रचंड मागणी असताना 2025 मध्ये पुन्हा सोडतीत खंड पडला। मंडळाने 2025 मध्ये सोडत काढू असे जाहीर केले होते, पण मंडळाने सोडत काढलीच नाही। पण आता मार्च 2026 मध्ये सोडत काढण्यात येईल असे म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी जाहीर केले आहे। त्यानुसार घरांची शोधाशोध सुरू असून घरांची संख्या वाढविण्यासाठी चालू बांधकाम प्रकल्पातील घरांचाही समावेश केला जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे विक्रोळीतील कन्नमवार नगर येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमधील 1300 घरांचाही आगामी सोडतीत समावेश करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याची माहिती मंडळातील सूत्रांनी दिली। कन्नमवार नगरमध्ये मंडळाने 1300 घरांचा प्रकल्प हाती घेतला आहे। येथे 32 मजली इमारती बांधण्यात येत असून या इमारतीत सदर घरांचा समावेश आहे। कन्नमवार नगरमधील 1300 घरांपैकी आतापर्यंत 84 घरांचे काम पूर्ण झाले आहे। इमारतीतील अंतर्गत कामे सध्या सुरू आहेत। ही घरे सोडतीत समाविष्ट केली जाण्याची शक्यता आहे, मात्र घरे पूर्ण असली तरी त्यांचा ताबा मिळण्यासाठी सोडतीतील संभाव्य विजेत्यांना वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे। या इमारतीतील वाहनतळाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही, त्यामुळे मंडळाला आता 7 मजली स्वतंत्र वाहनतळाची इमारत बांधावी लागणार आहे। ती बांधल्यानंतरच या घरांना निवासी दाखला मिळेल आणि घरांच्या वाटपांचा मार्ग मोकळा होईल। त्यामुळे लवकरच वाहनतळाबाबत अंतिम निर्णय घेत बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे। असे असले तरी या घरांचाही समावेश आगामी सोडतीत होण्याची दाट शक्यता आहे। तर उर्वरित 1200 घरांचा समावेश असलेल्या इमारतींचे 20 मजल्यापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे। या घरांचे काम वर्षभरात पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचेही सूत्रांनी सांगितले। तसेच उर्वरित इमारतीत पोडियम वाहनतळाची सुविधा देण्यात आल्याने इथे वाहनतळाची कोणतीही समस्या नाही। त्यामुळे या निर्माणाधीन 1200 घरांचाही समावेश आगामी सोडतीत होण्याची शक्यता आहे। दरम्यान ही घरे मध्यम उत्पन्न गटातील आहेत, त्यामुळे आगामी सोडतीत या गटासाठी कन्नमवार नगरमध्ये मोठ्या संख्येने घरे उपलब्ध होणार आहेत। तर म्हाडा मुंबई लॉटरीबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।